हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. माझी योहानच्या बर्थडेची तयारी चालू आहे. यावर्षी घरीच योहानचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. त्यासाठी 1 वीक आधीच तयारी चालू झाली माझी. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट म्हणजे पार्टीचं बजेट ठरवलं. त्यानंतर योहान बरोबर गेस्ट लिस्ट तयार केली. घरच्या घरीच छोटीशी पार्टी करणार आहोत आम्ही. त्यामुळे योहानचे फ्रेंड्स आणि आमचे काही फ्रेंड्स एवढेच इन्व्हाइट करणार आहोत. आमची थीम आधीच डिसाईड होती. योहानला कॅप्टन अमेरिका थीम बर्थडे पार्टी हवी होती, कारण कॅप्टन अमेरिका त्याचा फेवरेट कॅरेक्टर आहे. मग थीम प्रमाणे मी आधी कस्टमाइज केकची ऑर्डर दिली. त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे रिटर्न गिफ्ट्स. तर मी ऑनलाईनच रिटर्न गिफ्ट्स आणि बॅग्स ऑर्डर केल्या. मग डेकोरेशनसाठी आणि पार्टीसाठी लागणारं साहित्य मी शॉपमध्ये जाऊन घेऊन आले. हे थीम प्रमाणे पेपर प्लेट्स, कप्स, चॉकलेट्स, बलून्स, कटलरी, क्राफ्टसाठीचं लागणारं साहित्य आणलं मी. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसातच माझ्या रिटर्न गिफ्टसाठी मागवलेल्या गोष्टी आल्या. लहान मुलांना स्टिकर आवडतात म्हणून हे थीम प्रमाणे अव्हेंजरचे स्टिकर ऑर्डर केले होते मी. आणि ह्या गिफ्ट पॅक करून देण्यासाठी कॅप्टन अमेरिका थीमवाल्या बॅग्स पण मागवल्या होत्या. हे क्यूटशे असे स्मॉल मिरर्स मागवले होते मी मुलींसाठी. आणि थीमला सूट होतील अशा रिटर्न गिफ्ट्स म्हणून मुलांसाठी या अव्हेंजर्सवाल्या बॅग्स आणि मुलींसाठी किट्टीवाल्या, ट्विटीवाल्या, अशा पिकाचूवाल्या अशा क्यूट्स बॅग्स मागवल्या होत्या मी. आता हे स्टिकर्स, चॉकलेट्स, मिरर्स, बॅग सगळं मी गिफ्ट बॅगमध्ये पॅक करून ठेवलं. हे थँक्यू कार्ड्स आणले होते मी रिटर्न गिफ्टच्या बॅगवर लावण्यासाठी. त्यावर प्रत्येकाचं नाव लिहून ते बॅग्सवर स्टिक केलं, सो दॅट पार्टीच्या वेळी इझिली सगळ्यांना गिफ्ट्स देता येतील. आता नेक्स्ट टाइम होतं क्राफ्टचं. सो वीकमध्ये जसं टाइम भेटेल तसं क्राफ्ट बनवायला चालू केलं. मी ही थर्माकोल शीट आणली होती आधीच. योहानचा 5th बर्थडे असल्यामुळे मी ह्यापासून 5 नंबर बनवायला घेतला. कटरने कट करून थोडं फिनिशिंग देऊन माझा 5 नंबर तयार झाला. कॅप्टन अमेरिका थीम म्हटल्यावर 5 नंबर पण मी तसाच थीम प्रमाणे कलर केला. नेक्स्ट मला बॅकग्राऊंडला लावायला कॅप्टन अमेरिकाची शील्ड हवी होती. सो माझ्याकडे कार्डबोर्ड पडला होता घरी, त्यापासून शील्ड बनवायला घेतली. कलर करून झाल्यानंतर अशी काहीशी माझी शील्ड तयार झाली. डेकोरेशन, फूड सगळं काही मी घरीच बनवायचं ठरवलं आहे पार्टीसाठी, कारण क्राफ्ट आणि कुकिंग ह्या दोन्ही पण माझ्या आवडत्या गोष्टी आहेत करायला. सो बाकीचं पण मी छोटं मोठं असं बरंच काही क्राफ्ट बनवून घेतलं वेळ भेटेल तसा. हे बघा, कॅप्टन अमेरिका थीमचे पॉपकॉर्नचे कोन ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून घेतला आहे मी. हे मी ब्लू पेपरचे कोन बनवून घेतले आहेत पॉपकॉर्नसाठी आणि त्याला ह्या स्मॉल शील्ड पण स्टिक केल्या आहेत. आता क्राफ्ट करून कंप्लीट झालं आहे माझं आणि बर्थडेच्या आदल्या दिवशी बॅकग्राऊंड बनवायला घेतला आहे मी. त्यासाठी व्हाईट आणि ब्लू प्लाय शीट्स आणल्या होत्या मी मार्केटमधून. त्या हव्या तशा कट करून डबल टेपने वॉलला स्टिक करून घेतले आहेत मी. त्यानंतर हे वॉल स्टिकर्स आणले होते मी टेक्स्चर ॲड करण्यासाठी. ते लावून घेतले व्हाईट प्लायवर. नेहमीप्रमाणे माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या मला मदतीसाठी. त्यानंतर हॅपी बर्थडे बॅनर आणि मी बनवलेली शील्ड लावून घेतली मी बॅकग्राऊंडला. त्यानंतर ही थँक्यूवाली नोट स्टिक केली मी वॉलला. त्यानंतर रिटर्न गिफ्ट सगळे अरेंज करून घेतले मी टेबलवर. आता बर्थडेच्या दिवशी सकाळी डायनिंग टेबल अरेंज करायला घेतला मी सगळ्यात पहिले. पॉपकॉर्न स्टेशन, प्लेट्स, कप्स, कटलरी सगळं काही पहिले अरेंज करून घेतलं.
आता फूड मी सगळं घरीच बनवणार आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिले जेली बनवायला घेतली, कारण तिला सेट व्हायला टाइम लागणार होता. मी स्ट्रॉबेरी आणि मेलन फ्लेवर्सच्या जेली बनवल्या आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवल्या. माझं किचनमध्ये काम चालू होतं, तो पण बाकीचे बलून फुगवत होते. चॉकलेट ड्रिंक ऐवजी मी मेन्यूमध्ये कोल्ड चॉकलेट मिल्क ठेवायचं ठरवलं. हेल्दी पण आणि मुलांचं आवडतं पण. चॉकलेट मिल्क फ्रीजमध्ये ठेवून मी बलून असेंबल करायला घेतले. लंच ब्रेक झाला माझा आणि त्यानंतर कंबर कसून परत किचनमध्ये आले. आता मी जी जेली बनवली होती त्याला मला थीमचा टच द्यायचा होता, सो मी थोडं व्हाईट चॉकलेट, बेरीज आणि क्रीम टाकून मेल्ट करून घेतलं आणि सेट झालेल्या जेलीवर चॉकलेटचं स्टार शेप असं टॉपिंग केला आणि परत फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिला. ही एकदम क्यूट अशी जेली तयार झाली आहे आपली. आता मी व्हीट पिझ्झा बनवणार आहे. त्याचा डो बनवायला घेतला आणि रेस्ट करायला ठेवून पोटॅटो आणि पोह्यांची पॅटी बनवणार आहे, त्याची तयारी करायला घेतली. तोपर्यंत माझी हेल्पर पण आली मला हेल्प करण्यासाठी. आता सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर मिनी पिझ्झा बनवायला घेतले मी, सो दॅट लहान मुलांना इझी बाईट साईज होतील खायला. त्यानंतर पॅटीज तळून घेतल्या. दुसरीकडे पॉपकॉर्न आणि वॉटरमेलन ज्यूस पण तयार झाला आहे. आता मी डायनिंग टेबल सेट करून घेत आहे. आजच्या आपल्या पार्टी मेन्यूमध्ये आहे मिनी व्हीट पिझ्झाज, मेलन अँड स्ट्रॉबेरी जेली, चॉकलेट मिल्क, वॉटरमेलन ज्यूस, व्हेजिटेबल नूडल, पोहा पॅटी अँड पॉपकॉर्न. अशा प्रकारे फूड, डेकोरेशन सगळं काही सेट आहे आणि आता आम्ही तयार होऊन गेस्टसाठी वेट करत आहोत. आमचे सगळे गेस्ट आता आलेले आहेत. मुलं मस्त एन्जॉय करता आहेत. मुलांना फेसवर टॅटूज काढायला खूप आवडतं, सो एक ऍक्टिव्हिटी म्हणून मी फेस पेंटिंग आर्टिस्टला बोलवलं आहे आणि मुलांनी आणि मोठ्यांनी पण ही ऍक्टिव्हिटी खूप एन्जॉय केली आहे. हे आमच्या पार्टीचे कॅप्चर केलेले काही मोमेंट्स आहेत. आय होप तुम्हाला माझ्या या व्लॉगमधून तुमच्या मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी काही आयडिया नक्की भेटल्या असतील आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज कल्चरल स्पाइसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.